सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली ओवीसाठी मेंढळेंच्या घरी आलेली असते. पण ती घरामध्ये न जाता आउट हाऊसमध्येच ओवीला भेटून निघणार असते. पण सावली जरी आता ओवीला भेटायला आली असली तरी सारंगजवळ सुद्धा तिचं बोलणं झालेलं असतं. आणि तेव्हा इथे दोघे जण 8 वर्षांपूर्वी काय घडलं आणि 8 वर्षांमध्ये काय घडलं हे जेव्हा बोलत असतात तेव्हा त्या दोघांमध्ये खूप गोष्टी क्लिअर होतात. आणि बोलता बोलता डिवोर्स पेपरचा विषय निघालेला असतो. तेव्हा डिवोर्स पेपर एकमेकांना न पाठवल्याचा खुलासा होतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दोघांमधले गैरसमज दूर झालेले असतात. तेव्हा सारंग आणि सावली दोघेजण आता प्रेमाने एकमेकाला मिठी मारतात आणि एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सावली आणि सारंग हे दोघेजण एकमेकांचं तोंडसुद्धा बघायला तयार नसतात. पण सारंग ओवीसाठी सावलीकडे जातो, तिला रिक्वेस्ट करतो की मी माझ्या आनंदासाठी इथे आलोच नाही आहे, तर मी माझ्या ओवीसाठी इथे आलो आहे. तेव्हा तू ओवीसाठी जरा घरी चल, तिला भेटल्यानंतरच तिला बरं वाटेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेव्हा सावली स्पष्ट शब्दांमध्ये त्याला नकार देते आणि म्हणते, मी तुमच्या घरी का येऊ? मी तुम्हाला सांगितलंय ना की त्या घराला मला पाऊलसुद्धा लावायचं नाही आहे. आता मुलीचं कारण कळून आलात, उद्या दुसरं काहीतरी कारण सांगाल, पण मी त्या घरामध्ये येणार नाही म्हणजे नाही. तेव्हा सारंग म्हणतो, सावली मी इथे फक्त माझ्या मुलीसाठी आलो होतो गं. तुझासुद्धा मुलगा अबीर आहे ना. आपल्या मुलांना इथे काही झाल्यानंतर आपल्याला किती त्रास होतो हे तुला वेगळं सांगायची गरज आहे का? चल ना, ओवीसाठी चल. तेव्हा इथे सावली नाहीच म्हणते. तेव्हा सारंग सरळ निघून जातो. त्याला वाईट तर खूप वाटलेलं असतं सावलीच्या या क्रूर वागण्याचं, पण तरीसुद्धा तो निघून जातो. तेव्हा इथे सावलीचं मन तिला म्हणतं, काय गं सावली, तू इतकी निष्ठुर असशील असं वाटलं नव्हतं गं. सारंगचा राग आलाय म्हणून त्या निष्पाप बाळाने काय केले सांग ना. त्या बिचारीचं तुझ्याबरोबर चांगलं बॉन्डिंग झालं आहे. तिला गाणं शिकायला येता येत नाही आहे म्हणून तिला तुला भेटायचं आहे. ती लहान मुलगी, तिने तुझं काय बिघडवलं आहे? सारंगच्या वागण्याची शिक्षा तू त्या निष्पाप बाळाला का देतेस? जर तुला भेटून त्या मुलीला बरं वाटणार असेल तर जाऊन भेट ना तिला. ओवीला जर काही झालं तर तू स्वतःला माफ करू शकणार आहेस का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टी आता सावलीच्या सुद्धा लक्षात येतात. तेव्हा सावली म्हणते, ठीक आहे, ओवीला जाऊन भेटायलाच हवं. तेव्हा सावली येते आणि म्हणते, 1 मिनिट थांबा, मी येते तुमच्याबरोबर. आणि जात असताना इथे आता सावलीची ओढणी सारंगच्या घड्याळामध्ये अडकते आणि तेव्हा सावली पडणारच असते. तेवढ्यातच सारंग तिला सावरतो आणि तो सांगतो की तुझी ओढणी माझ्या घड्याळामध्ये अडकली. कारण ती भयंकर चिडलेली असते. ती सारंगकडे रागाने बघत असते. त्यानंतर इथे सावली आता गाडीमध्ये बसायला जाते. सारंगने तिच्यासाठी आता बाजूच्या सीटचा दरवाजा उघडलेला असतो, पहिल्या सीटचा, पण ती मागे जाऊन बसते. सारंगच्या बाजूला सुद्धा ती बसत नाही. दोघेजण मनामध्ये एकमेकांना खूप प्रश्न विचारत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मागत असतात, पण एकमेकांसमोर काही बोलायला तयार नसतात. त्यानंतर इथे आता सावली आणि सारंग दोघेजण घरी पोचल्यानंतर तिथे अमृताची आणि सावलीची भेट होते. अमृता धावत पडत येते, सावलीला मिठी मारते आणि ती विचारत असते की सावली, असं काय घडलं गं की तू तुझा संसार मोडून निघून गेलीस? 8 वर्ष कुठे होतीस तू? कशी जगलीस? तेव्हा ती म्हणते, मी बेळगावमध्ये होते. तिथेच मी माझं छोटंसं सुंदर आयुष्य हे आता निर्माण केलं होतं. आता मी पुण्याला आली आहे आणि गुरुकुलमध्ये मुलींना शिकवते. तेव्हा इथे अमृता म्हणते, सारंग अरे बोल ना तू सावली बरोबर. मी तुला म्हणाले होते ना, एक ना एक दिवस सावली परत येईल म्हणून. सावली, तुला भेटून मला खरंच खूप आनंद झाला. तू का गेलीस सावली? बाळ तुझ्यामुळे गेलं असा तुझ्यावरती कुणी आरोप केला का? तेव्हा सावली म्हणते, वैरी जाऊ द्या ना, जुन्या गोष्टींवरती मला काहीच बोलायचं नाही आहे. इथे मी फक्त आणि फक्त ओवीसाठी आले, मला ओवीला भेटू द्या. तेव्हा ती म्हणते, बरं चल. आणि उंबऱ्यामध्ये तिला थांबवते आणि म्हणते, तू इथेच थांब, मी आलेच हा. आणि ती म्हणते की मला तुझं औक्षण करू दे, माझ्या समाधानासाठी तरी करू दे. आणि ती आता उंबरा ओलांडून घरामध्ये पाऊल टाकणार. तेवढ्यातच इथे सावलीला आठवतं
तिलोत्तमाने केलेला तिचा अपमान, सारंगने दिलेली थोबाडीत आणि सावलीने स्वतःला दिलेलं वचन की आता काहीही झालं तरी या घराचा उंबरठा मी कधीही ओलांडणार नाही, माझा जो काही यांनी अपमान केला आहे ना तो मी कधीही विसरणार नाही, असं तिने स्वतःलाच प्रॉमिस केलेलं असतं. आणि ती आता उंबरा ओलांडून आतमध्ये नाही जात. अमृता म्हणते घरामध्ये कुणीच नाही आहे, फक्त तू, मी आणि सारंगच आहे. तरीसुद्धा ती म्हणते कुणी असण्या नसण्याने मला फरक नाही पडत. मी माझ्या स्वतःलाच प्रॉमिस केले की मी या घराचा उंबरठा कधीच ओलांडणार नाही आणि मी स्वतःला दिलेला शब्द कधीच नाही मोडणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सावली आता म्हणते की ओवीला जर मला भेटायचं असेल तर तिला आउट हाऊसमध्ये घेऊन या, मी तिथेच भेटेन. आणि ती आता आउट हाऊसमध्ये जाऊन थांबलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी सारंग ओवीला घेतो आणि सावलीला भेटायला जातो. तेव्हा अमृता सावलीला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असते की नक्की 8 वर्षांपूर्वी काय घडलं. माझी स्थिती जर चांगली असती ना तर मी तुला कुठेही जाऊ दिलं नसतं सावली. मला असं वाटतं मी स्वतःचा संसार वाचू शकले नाही आणि तुझ्याही संसाराला दृष्ट लावली. ती म्हणते म्हणजे? तेव्हा अमृता सांगते की राजकुमारने दुसरं लग्न केलं आणि त्यांना मुलगीसुद्धा आहे, ती याच घरामध्ये राहते. हे ऐकून तिला खूप मोठा धक्कासुद्धा बसतो. ती म्हणते राजकुमार दादांनी असं कसं केलं? आणि त्यानंतर ती म्हणते की सावली, माझं बाळ गेलं त्याचा दोष तुला कुणी दिला का गं? म्हणून तू या घरातून निघून गेलीस. हे बघ, तसं असेल तर मी सगळ्यांना सांगते, मला सगळं आठवतंय ना की तुझी काही चूक नव्हती, तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. माझं दुर्दैव होतं म्हणून माझं बाळ मला सोडून निघून गेलं. त्यामुळे इथे माझ्या हट्टामुळे तुझं आयुष्य पणाला लागलं. ही गोष्ट खरंच मला आवडत नाही आहे. तेव्हा सावली म्हणते अमृता वहिनी जाऊ द्या, घडलेल्या गोष्टी उकरण्यात काही अर्थ नाही. झालं गेलं विसरून जा. मी पण सगळ्या गोष्टी विसरून गेले आणि त्याच गोष्टी आठवून आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्याच्यातून काहीसुद्धा निष्पन्न होणार नाही. तेवढ्यात ओवी येते, सावलीला भेटते. सावलीला भेटल्यानंतर ओवी आता तिच्याबरोबर खूप गप्पा मारते. ती म्हणते टीचर, तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही माझ्या फेवरेट टीचर आहात ना. मला तुमच्याकडेच गाणं शिकायचं आहे. बाबाचं वागणं मला काही कळतच नाही. बाबाने आधी गाणं शिकण्याची परवानगी दिली, त्यानंतर स्वतःहूनच म्हणाला की गाणं शिकायचं नाही म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुमची आणि बाबाची जेव्हा गाण्याच्या स्टेजवरती भेट झाली होती ना, त्यानंतर तुम्ही पण काय बोलला नाहीत, बाबा पण काय बोलला नाही. पण बाबा घरी दारू पिऊन आला होता आणि विचित्रच वागत होता. मी त्याला विचारलं की दारू का पिऊन आलास, तर मला काही उत्तरच देईना. याआधी बाबा कधीच दारू प्यायला नव्हता, फक्त त्याच दिवशी प्यायला होता. तुमचं आणि बाबाचं भांडण झालं होतं का, मला अबीर म्हणत होता. तेव्हा सावली म्हणते ओवी बाळा, तसं काहीच नाही आहे. हे बघ, तुझे बाबा वाईट नाही आहेत, ते खूप चांगले आहेत. फक्त परिस्थिती कधी कधी अशी असते ना जी माणसाला मनाविरुद्ध वागायला भाग पाडते. बाकी एरवी मला सांग, बाबा तुला गाणं शिकू देत नाही आहेत, पण तू तर खूप छान गाणं गातेस. तुला गाताना बघितलं ना की मला माझ्या लहानपणीची आठवण येते. मग तू तर गाणं शिकायलाच पाहिजे आणि गायलाच पाहिजे. मला सुद्धा आवडेल तू गाणं शिकायला पुन्हा आलीस तर. तुला मी खूप मिस करतेस ओवी, सगळीकडे मला तूच दिसत असतेस. तेव्हा ओवी म्हणते हो ना, मी पण बाबाला म्हणाले की मला दुसऱ्या क्लासला जायचं नाही आहे, मला तुमच्याच क्लासला यायचं आहे, पण बाबा नाहीच म्हणतोय. आता मी काय करू? तेव्हा सावली म्हणते की एरवी बाबा कुणाचं ऐकतात, आपण त्यांना बाबांजवळ बोलायला सांगू. तेव्हा ओवी म्हणते की आजीचं ऐकतो बाबा. आजीने नकार दिलाय ना गाणं शिकण्यासाठी. आजी म्हणाली ओवीने गाणं गायचं नाही आणि शिकायचं पण नाही. या घरामध्ये मला गाण्याचा आवाजसुद्धा नको आहे, आजी म्हणाली ना, म्हणून बाबाने नकार दिला. तेव्हा इथे सावलीला कळतं, अच्छा, म्हणजे त्यांच्या आईसाठी त्यांनी ओवीचं गाणं बंद केलं. तेव्हा इथे सावली म्हणते की ठीक आहे, काळजी करू नको, तुला इच्छा असेल ना तर तू गाणं शिकायला नक्की येशील. ती म्हणते जा ओवी बाळा, बाहेर जा, मला तुझ्या बाबांबरोबर थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा ओवी आता गेलेली असते. तेव्हा इथे सावली म्हणते की तू तुझी बुक घेऊन ये, मी काही गोष्टी तुला लिहून देते, त्याचं तू वाचन कर, म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल. तेव्हा ती बुक आणायला गेलेली असते आणि तेवढ्यातच सारंग तिथे उभा असतो. सावली म्हणते सारंग, का केलं तुम्ही असं? म्हणजे तुमच्या आईला गाणं आवडत नाही, गाणं गायलेलं आवडत नाही, म्हणून तुम्ही ओवीचं गाणं बंद केलं का? तुमच्या आईला तर गाण्याशी काही प्रॉब्लेम नव्हता, पण माझा राग त्यांनी गाण्यावरती आणि ओवीवरती काढला असेल, नाही का? सारंग, तुम्ही तीच चूक पुन्हा कशी करता हो? एक वेळ अशी होती 8 वर्षांपूर्वी, तुम्हाला तुमची बायको आणि आई या दोघींपैकी एकाला चूज करायचं होतं, कोण बरोबर कोण चूक.
पण तेव्हासुद्धा तुम्ही तुमच्या बायकोपुढे आईलाच निवडलत, जरी त्या चुकीच्या होत्या तरीसुद्धा. आणि आताही तुम्ही तेच केलं. मुलगी आणि आईमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आईचीच निवड केली, मुलीची नाही. त्या लहान मुलीच्या मनावरती काय परिणाम होतोय गोष्टींचा, याच्याशी तुम्हाला काहीच देणं घेणं नाही का हो? सांगा ना. ओवी गाणं शिकली तर काय मोठं एवढं आभाळ कोसळणार आहे? पुढे जाऊन भविष्यामध्ये ती उत्तम गायिका होईल, त्याचा फायदा तिला स्वतःला आणि घराला होणार नाही का? तेव्हा इथे सावली म्हणते की सारंग, सारख्या सारख्या त्याच त्याच चुका करू नका. ओवीला गाणं शिकू द्या. तुमच्या आईच्या आट्टापुढे त्या लहान मुलीचं मन मोडू नका. तेव्हा सारंग म्हणतो, सावली प्लीज ऐकून घे, काय बोलतेस तू? तेव्हा सावली म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे सारंग, आता तुम्ही ऐकायचं आणि मी बोलणार आहे. तेव्हा इथे सावली म्हणते की तेव्हासुद्धा तुम्ही तीच चूक केलीत. बरं, नंतर मी आनंदाची गोष्ट सांगायलाही आले होते, पण तुम्ही काय केलं? तुम्ही मला वकिलाच्या मार्फत काही लोकांना डिवोर्स पेपर घेऊन पाठवलेत. डिवोर्स पेपर पाठवलेत तुम्ही मला. सारंग म्हणतो, एक मिनिट, डिवोर्स पेपर मी नाही, डिवोर्स पेपर तू मला पाठवलेस. तेव्हा सावली म्हणते, एक मिनिट, मी डिवोर्स पेपर पाठवलेलेच नाही आहेत तुम्हाला. हे काय बोलताय तुम्ही? मी तर तुम्हाला सोनोग्राफीचे रिपोर्ट पाठवले होते. तेव्हा सारंग म्हणतो, हो, पण माझ्यापर्यंत तर डिवोर्स पेपर आले होते, ते सुद्धा तू साईन केलेले. तेव्हा सावली म्हणते, तुम्हाला जास्त दिसतं का? आनंदाची बातमी होती म्हणून मी इथे आले होते सांगायला तुम्हाला, आणि तुम्ही म्हणताय की डिवोर्स पेपर पाठवले. मी राजकुमार दादांकडे इथे प्रेग्नेन्सी रिपोर्ट दिले होते सोनोग्राफीचे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, काय राजकुमार दादाकडे तुम्ही रिपोर्ट्स दिले होते, पण माझ्याकडे तर सोनोग्राफीचे रिपोर्ट आलेच नाही, डिवोर्स पेपर आले, ते सुद्धा साईन केलेले. तरीसुद्धा सावली, त्या डिवोर्स पेपरवरती मी साईन करून तुला पाठवले नाही. अजूनही ते डिवोर्स पेपर मी जपून ठेवलेले आहेत. मी कधीच तुला इथे डिवोर्स दिलेला नाही आहे. तेव्हा सावली म्हणते, आणि मी तरी कुठे डिवोर्स पेपर साईन केले? तुम्ही मला डिवोर्स पेपर पाठवलेले मी तसेच ठेवलेत. तेव्हा सारंग म्हणतो की सावली, मी ओवीची शपथ घेऊन सांगतो, मी कुठल्याही पद्धतीचे डिवोर्स पेपर तुला पाठवलेले नाही आहेत. तेव्हा सावली म्हणते, मग मी पण अबीरची शपथ घेऊन सांगते, मी पण कुठलेही डिवोर्स पेपर तुम्हाला पाठवलेले नाही आहेत. मला कधी हे नातं संपवायचंच नव्हतं सारंग, मी फक्त रागावले होते आणि म्हणून मी निघून गेले होते. तुमच्याबरोबरची सगळी नाती ह्या 8 वर्षांमध्ये मी तोडून टाकलेत, कारण त्याच्यामध्ये मला खूप काही सहन करावं लागलं होतं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, कुणीही कुणाला डिवोर्स पेपर पाठवलेलेच नाही आहेत. या गोष्टी आता क्लिअर झाल्यानंतर सारंग आणि सावली एकमेकांना प्रेमाने विचारतात, खरंच डिवोर्स पेपर पाठवले नाही? दोघे एकमेकांना म्हणतात, नाही, खरंच डिवोर्स पेपर पाठवलेले नाही आहेत. तेव्हा इथे सावलीच्या जीवात जीव येतो आणि सारंगच्या सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग सावलीला मिठी मारतो आणि म्हणतो, सावली, मी का तुला डिवोर्स देईन ग? तू माझं आयुष्य बदलून टाकलंस. तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त झालं होतं. तू गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली हे मी तुला सांगूसुद्धा शकत नाही. तेव्हा सावली म्हणते, आणि ह्या गेल्या 8 वर्षांमध्ये मी किती मरणयातना भोगल्यात ना सारंग, त्यात तुम्हाला माहिती नाही आहेत. तेव्हा इथे हे सगळं एका गैरसमजमुळे झालं. डिवोर्स पेपर कुणीही कुणाला पाठवलेले नसतानासुद्धा ते साईन करून आपल्यापर्यंत कसे काय आले, हा प्रश्न निर्माण झालेला असतो. पण इथे आता खूप काही गोष्टी क्लिअर झाल्यामुळे सारंग आणि सावली दोघेजण एकमेकांना मिठी मारतात आणि आता पुन्हा एकत्र येण्याची स्वप्न बघत असतात.